नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। दारू पीत असले असताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून त्याचा खून केला। कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। भारीश उर्फ बार्या संजय खुडे वय वर्ष 21 राहणार भैरवनाथ मंदिराजवळ तालीम चौक कोंढवा आणि आकाश सुभाष मानकर वय वर्ष 23 राहणार आरके कॉलनी गोकुळनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मल्लेश कुपिंद्र कोळी वय वर्ष 32 राहणार आरके कॉलनी गोकुळनगर कोंढवा असं खून झालेल्याचं नाव आहे आणि याबाबत पोलीस हवालदार रणजित शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधिधाम येथे सोमवारी दुपारी 3:30 वाजता घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लेश कोळी आणि दोन्ही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत। हे तिघेसुद्धा काही कामधंदा करत नाहीत। कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधिधाम येथे सोमवारी दुपारी ते दारू पीत बसले होते। यावेळी त्यांच्यात वाद झाला तेव्हा दोघांनी मल्लेश कोळी याच्यावर लाकडी दांडक्याने आणि सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यावर तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले, त्यातच त्याचा मृत्यू झाला। ही माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसरात चौकशी केल्यावर मल्लेश कोळी याची खरी ओळख पटवली। त्याच्यासोबत दोघेजण दारू पीत बसले असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पोलिसांनी बारिश खुडे आकाश मानकर यांना अटक केली आहे। पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत। लोकसंदेश पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा।